रोजच्या वादाचा रक्तरंजित शेवट, सुनेने सासूचा केला खून. सासू सुनेचं नातं म्हटलं की छोट्या मोठ्या कुरबुरी, वाद, घरातील ताणतणाव हे काही नवीन नाहीये. अनेकदा किरकोळ कारणावरून सुरू होणारा वाद वेळेनुसार मिटतातही. पण पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने अशाच रोजच्या वादाचा शेवट हत्येत झालेला आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरामध्ये 60 वर्षीय सुनेने आपल्या 82 वर्षीय सासूचा स्वयंपाकघरातील सुरीने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना आता समोर आलेली आहे. भारतीय विद्यापीठ परिसरातील समृद्धी रेसिडेन्सीमध्ये हा प्रकार घडला असून या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनुपमा संजय शिंदे असे आरोपी सुनेचे नाव आहे, तर सुमन अण्णासाहेब शिंदे असे मृत सासूचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे कुटुंब एकत्र राहत होते. घरामध्ये पती, पत्नी, मुलगा, सून आणि सासू असे सर्व सदस्य एकत्र राहत असताना सासू सुनेच्या किरकोळ कारणावरून नेहमीच वाद होत होते. मंगळवारी दुपारी 1:30च्या सुमारास पुन्हा एकदा सासू आणि सुनेमध्ये वाद झाला. मात्र यावेळी हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात अनुपमा शिंदे यांनी स्वयंपाकघरातील सुरी उचलून सासूवर वार केले. या हल्ल्यात सुमन शिंदे गंभीर जखमी झाल्या. ही घटना घडल्यानंतर अनुपमा यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांना संशय आला. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता सुमन शिंदे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. जखमी अवस्थेमध्ये त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं होतं. चौकशी दरम्यान अनुपमा शिंदे यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून छोट्या कौटुंबिक वादाचं रूप इतक्या भयानक होऊ शकतं याची चर्चा सध्या परिसरामध्ये सुरू आहे.